आजवर अनेक इतिहासकारांनी अथक परिश्रम करून त्याचं फलित म्हणून उपलब्ध असलेली इतिहासाची साधनं जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरवाडी म्युझियम हे कुडाळ जवळील पिंगुळी गावातलं अतिशय सुंदर असं ऐतिहासिक ठेव्यांचं एक कलादालन आहे. ठाकरवाडी म्युझियम मध्ये प्रत्येकी 100 रुपये अशी प्रवेश फी आकारली जाते आणि त्यानंतर या संपूर्ण कलादालनाचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. चला तर मग हा ऐतिहासिक समृद्ध वारसा आपणही अनुभवायला जाऊया. भारताचा समृद्ध वारसा म्हणजेच आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची ओळख आहे. हा सांस्कृतिक वारसा आपल्या कलादालनामध्ये प्रवेश करता क्षणीच आपल्या नजरेस पडतोय. संग्रहालय म्हणजे इतिहास दाखवणारी आणि इतिहासाची जाणीव करून देणारी सुवर्ण पानं असतात. त्याचाच प्रयत्न ठाकरवाडी म्युझियमद्वारे करण्यात आला आहे. ठाकर लोककला आणि ठाकर परंपरेला जपण्याचा प्रयत्न आणि हा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न ठाकरवाडी येथील मजगे कुटुंबियांनी केला आहे. आदिवासी आणि भटक्या विमुक्त जातीच्या कुटुंब व्यवस्थेची वर्णन करणारी एक शिल्पकला इथे साकारली आहे. हे जणू गावच आहे. हे आहेत कृष्णा मस्के. हेच या म्युझियमची अत्यंत विस्तृत आणि सखोल माहिती देतात. चला तर त्यांची माहिती ऐकूया. सगळ्यात पहिलं घर आमचं लागतं. त्याच्या पलीकडे आपण डोकावून बघितलं तर कुडाळ शहर चालू होतं आणि हे पिंगुळी गाव चालू होतं. हे सगळ्यात पहिलं घर इथलं ह्या गुढीपूरचं किंवा पिंगुळीचं. ते आम्ही इथे वसलो. ज्यावेळी आम्ही इथे वसलो त्यावेळी ह्या भागाला ठाकरांचं टॅम असं संबोधलं जात होतं. कालांतराने कोकणातला प्रचलित शब्द ठाकरांची वाडी म्हणून ठाकरवाडी म्हणून ओळखायला लागले आणि त्याच्यानंतर सावंतवाडीचे राजा एका युद्धासाठी सरमळ या गावात, तुम्ही कोकणात सरमळ माहिती असेल, सरमळ या गावाला जात होते. त्यावेळी त्यांनी एका रात्रीची आमच्या या ठाकरवाडीवरती वस्ती केली. आता ज्या राजाचे आम्ही आश्रयित आहोत त्यांनी वस्ती केल्यानंतर त्यांचं मनोरंजन करणं आमचं कर्तव्य होतं. त्यामुळे त्या रात्रीला त्यांचं मनोरंजन केलं. दुसऱ्या दिवशी ते ज्यावेळी युद्धासाठी जात होते त्यावेळी गुढीपाडव्याचा दिवस होता. त्यामुळे त्यांनी आपल्या राजवाड्यावर नसल्यामुळे इथेच विजयाची गुढी उभारली, विजयाची घोषणा केली आणि पुढे रवाना झाले. अर्थात गुढीपूरचा हा इतिहास असा आपल्याला माहित झाला. प्राचीन काळातील कलाप्रकार म्हणजेच भित्तिचित्र इथे पाहायला मिळतं. रामायणाची कथा अगदी सुरेख पद्धतीने इथे भिंतीवर साकारलेली पाहायला मिळते. हिरोबा असं म्हणतात. मोराचा पिसारा, हिरव्या बांगड्या आणि हिरवा खण घातलेला असतो. कोणाची नजर काढणं, कोणाचं औक्षण करणं या सगळ्यासाठी त्याचं कोकणातली भित्तिकला आहे. आपल्याला वारली आर्ट सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण आपल्या मुलांना वारली आर्ट शिकवतो, पण आपल्या कोकणातलीच ही भित्तिकला आपण शिकवायला बघत नाही. आपल्यालाच कंटाळा येतो स्वतःला. आताच्या डिजिटल युगात मातीशी जोडलेली नाळ आपण सर्वजणच विसरत चाललो आहोत आणि तेच नेमकं जपण्याचा प्रयत्न या म्युझियमद्वारे पाहायला मिळतो. पिंगुळी गावात पूर्वी पांगुळ आडनावाचे लोक नंदी बैलाचा एक मनोरंजन कलाप्रकार सादर करायचे. हा पांगळांचा बैल
म्हणजेच पांगुळ बैल असा प्रचलित झाला. त्या कला प्रकारासंदर्भातील काही वस्तू इथे पाहायला मिळतात. जुन्या काळातील लोककला प्रकारांमधील वापरण्यात येणारी विविध वाद्य, विविध वस्तू, यामध्ये ढोलकी, राधेच्या साजेमध्ये वापरला जाणारा तुणतुण, घुंगरू, हुडकं, त्याचबरोबर झांजा यांचा समावेश या म्युझियममध्ये पाहायला मिळतो. गोंधळ हा एक लोककला प्रकार जुन्या काळात खूप प्रचलित होता. यामध्ये वापरली जाणारी विविध वाद्य, मशाल आणि बऱ्याच वस्तू या संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात. संबळ, संबळाची काठी, कवड्याच्या माळा आणि बऱ्याच लोककला प्रकारांमधील विविध वस्तू अगदी जशाच्या तशा या ठिकाणी रचून ठेवलेल्या आहेत. संगणकाच्या मदतीने विविध क्षेत्रात आज नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. पण पूर्वीच्या काळात संगणक विरहित अशा पद्धतीचं तंत्र देखील अवगत केलं गेलं आणि त्यात प्रगती केली गेली. हे आमचं जेवणाचं त्याचेच हे उदाहरण. आणि ह्या जेवणाच्या ताटाला आम्ही आमचं वाद्य बनवलं. आता ताट आणि काठी बघितल्यावर आपल्याला असं वाटेल की हे अशा पद्धतीने वाजवलं जात असेल, पण हे ताल वाद्य नाही आहे, हे सूर वाद्य आहे. हे वाजवायची पद्धत थोडी वेगळी आहे. मी दाखवतो, प्रयत्न करूया. वाजतंय का? Wow. Sounds wow. बघ संस्कृती. आता हा स्वर मला नको असेल तर मी दुसरा स्वर लावायचा. अशा पद्धतीने प्राचीन भारतात बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडं, शिंग, हस्तिदंत यांचा वापर करत असत. या खेळाच्या राजस्थानी आणि दाक्षिणात्य अशा 2 पद्धती, तसंच आपल्या कोकणामध्ये हा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. त्याला फ्लिंग पपेटिंग असं म्हणतात. या समोरच्या लागलेल्या बावल्या ह्या अराउंड 200 ते 250 वर्ष जुन्या आहेत सगळ्या. याच्यामध्ये वेगवेगळे मुखवटे पाहायला मिळतात. हातांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहायला मिळतात. खालच्या बाजूला त्याचे काही टूल्स आहेत, ज्याच्यामध्ये मधोमध आहे ती ड्रिल मशीन आहे. साग आणि शिवण आणि पंगेर आहे. 3 लाकडांपासून या बावल्या बनवल्या जातात. त्या बावल्या इकडे आपल्याला काही महाराष्ट्रातील वारली चित्रकला परंपरेप्रमाणेच पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक काही उदाहरण. कोकणात हा प्रयत्न मजगे कुटुंबियांनी केला. निसर्गाकडून मिळालेल्या अनेक निसर्गदत्त गोष्टींचा वापर करून रंगकामाची साधनं बनवली जातात आणि त्याचंच उत्तम उदाहरण आपण पाहतोय ते म्हणजेच इथे असलेली चित्र, जी नैसर्गिक रंगांनी रंगवलेली आहेत. आपले पारंपरिक व्यवसाय सांभाळत येथील लोकांनी विविध प्रकारच्या कला देखील जोपासल्या आहेत. त्यातलीच एक कला
म्हणजे चित्रकथे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणातला एक लोकनाट्य प्रकार दशावतार प्रचलित आहे, तसंच विविध भागांमध्ये कठपुतळ्यांचा प्रयोग हा एक खूप महत्वाचा प्रयोग सादर केला जातो. कोकणातील पिंगुळ लोककलेमध्ये कठपुतळीचा प्रयोग रंगवण्यासाठी सूत्रधाराचं कौशल्य अत्यंत महत्वाचं असतं. लहान रंगमंच, प्रकाश, ध्वनी यांचा सूचक उपयोग यात केला जातो. संग्रहालयात जुनी दुर्मिळ नाणी, शेतीची जुनी अवजारं अशा विविध वस्तूंचा संग्रह अत्यंत सुरेख पद्धतीने केला आहे. जुन्या विरंगुळ्याच्या खेळांमधील काही वस्तू देखील ते पाहायला मिळतात. याच म्युझियम मध्ये कोकण कृषी म्युझियम नावाचं एक स्वतंत्र दालन देखील पाहायला मिळतं. यामध्ये शेतीची जुनी अवजारं, विविध साधनं आणि उपकरणं अत्यंत सुरेख पद्धतीने माहितीसह कृष्णा मस्के ही देत असतात. आजचे शेतीतंत्र हे यांत्रिक पद्धतीचे आहे, मात्र पारंपरिक शेतीतंत्र प्राणीच्या ऊर्जेवर आधारलेले होते. तसेच या उपकरणांनी शेती विकसित करत असताना देशाला एक आर्थिक उत्पन्न दिले होते, हेही विसरून चालणार नाही. आपल्या परिसरातील डोंगर दऱ्यातून, नदी पात्रातून, जमिनीतून विविध प्रकारचे, रंगांचे, आकाराचे दगड आपल्याला पाहायला मिळतात. या दगडांचं निरीक्षण आपण सदैव करत असतो. दगड, त्याचा रंग, त्याच्यावर असणारे वैशिष्ट्यपूर्ण ठिपके, वजनदार, कमी वजनाचे असे विविध प्रकारचे दगड वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. विविध ठिकाणावरून आणलेली वैशिष्ट्यपूर्ण माती देखील इथे पाहायला मिळते. हे वैशिष्ट्यपूर्ण अनोखे म्युझियम जे कोकणातील पिंगुळी गावात ठाकरवाडी समाजात जपले गेले आहे. नक्कीच आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आपण आपल्या माध्यमातून इतरांपर्यंत देखील पोहोचवा. धन्यवाद.